आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 2 पाहणार आहोत. रामजन्मादी रावणाची फजिती. ब्रह्मदेवाला पुलस्ती या नावाचा मुलगा होता. तो मोठा तपस्वी होता. त्याचे लग्न तृणबिंदूच्या देववर्णी नावाच्या कन्येशी झाले. तिला विश्रावा नावाचा मुलगा झाला. त्याला भरद्वाजाची मुलगी दिली होती. तिला कुबेर नावाचा मुलगा होता. कुबेराने घोर तप करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले. त्यांनी प्रसन्न होऊन त्याला लंकेचे राज्य दिले. लंकेत त्यापूर्वी राक्षसांचे राज्य होते. ते कुबेराच्या हाती दिल्यामुळे राक्षसांना फार राग आला. ते आपले राज्य परत मिळवण्याच्या मागे लागले. या कार्यासाठी सुमाळी नावाचा राक्षस लंकेत आला. त्याने आपली कन्या कैकईशी हिचे लग्न कुबेराचा बाप विश्रवा याच्याशी लावून दिले. त्याचा संसार सुरू झाला. ते पाहून सुमळी तेथून निघून पाताळात गेला. तो लंकेचे राज्य आपल्या नातवास मिळवून देण्याचा बेत रचू लागला. एके दिवशी सूर्यास्त समयी कैकईशी विश्रव्याजवळ भोग मागू लागली. तिचे ते अनुचित मागणे ऐकून ऋषी म्हणाले, हे पापरूप तामाशे, तू ब्रह्मान कन्या नसून राक्षसी आहेस. तुझ्या पोटी दुराचारी राक्षस उत्पन्न होतील. हे पतीचे बोलणे ऐकून एक तरी सुपुत्र द्या अशी कैकशीने प्रार्थना केली. ती विनंती मान्य केल्यामुळे पुढे तिला रावण, कुंभकर्ण व विभीषण असे 3 मुलगे झाले आणि त्राटिका व शूर्पणखा ह्या 2 कन्या झाल्या. वराप्रमाणे विभीषण सुपुत्र निघाला. पुढे गोकर्ण क्षत्रिय रावण स्त्री शंकराची, कुंभकर्ण ब्रह्मदेवाची व विभीषण विष्णूची आराधना करू लागले. त्यांच्या तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने मला संपत्ती, संतती, विद्या यांची पूर्ण प्राप्ती होऊन देवादिकांवर माझी सत्ता चालावी असा वर मागितला. कुंभकर्णानं मला अखंड निद्रा दे असा वर मागितला. नंतर विभीषणाने मला भगवंताच्या सेवेचा लाभ दे असं सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव तथास्तु म्हणून सत्यलोकी निघून गेले. रावणाने कपटी डाव टाकला. त्याने आपल्या बापाचे मन वळवून त्याच्याकडून एक पत्र लिहून घेतले आणि ते पत्र कुबेराकडे पाठवले. त्या पत्रात विश्रव्याने तुझा सावत्र भाऊ रावण याचे स्वाधीन लंकेचे राज्य कर असे लिहिले होते. कुबेराने लंकेचा रावणाच्या स्वाधीन केली. रावणाने मयासुराची कन्या मंदोदरी हिच्याबरोबर लग्न केले. कुंभकर्णाचे लग्न बळीची नात दीर्घज्वाला हिच्याबरोबर झाले. विभीषणाचे मात्र राक्षस कन्येबरोबर विवाह न होता सरला या गंधर्व कन्येशी झाला. रावणाने गादीवर बसल्यावर अनेक देश जिंकले. त्यावर तो करडा मंगल गाजू चालवू लागला. उन्मादपणे त्याने गो ब्राह्मणांचा अनविनय छळ चालवला. तेव्हा कुबेराने असा निरोप पाठवला की तू ऋषीपुत्र आहेस तेव्हा अशी वागणे चांगली नाही. तो निरोप ऐकताच रावणाला राग आला. त्याने सैन्यानिशी अलंकापुरीवर हल्ला केला आणि कुबेराची संपत्ती पुष्पविमान हिसकून घेतली. तेव्हा कुबेर इंद्राकडे गेला. इंद्राने कुबेरास खजिनदार केले. रावणाला मंदोदरीपासून मेघनाद नावाचा मुलगा झाला. तसेच इतर स्त्रियापासून अनेक मुले झाली. एकदा रावणाचे इंद्राशी युद्ध झाले. तेव्हा मेघनादाने ऐरावताला जिंकले. इंद्राला पाशात बांधून ठेवले. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन इंद्रजिताला इच्छित वर दिला आणि इंद्रास पाशापासून मुक्त केले. मग मेघनादाला इंद्रजित म्हणू लागले. देवांचा पराभव झाला. रावणाने त्यांना कामे वाटून दिली. ती अशी: इंद्राने माळा गुंफाव्या, कुबेराने सडासमर्जन करावे, वरुणाने पाने भरावे, चंद्राने छत्र धरावे, अग्नीने वस्त्र धुवावीत, ब्रह्मदेवाने पुराण सांगावे, नारद तुंबराने गायन करावेत. एके दिवशी रावण ब्रह्मदेवाला म्हणाला, माझा मृत्यू कोणाच्या हस्ते होईल ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, आज राजाचा मुलगा जो दशरथ त्याच्या पोटी रामराय जन्म घेईल त्याच्या हस्ते तुला मृत्यू येईल. यावेळी अजराजाने दशरथ कौशल्याचे विवाह मांडला होता. इतक्यात नारद तेथे आल्याने अजराजाला म्हणाले, दशरथाच्या लग्नाला रावण विघ्न आणणार आहे, तरी त्याचे रक्षण कर. हे ऐकताच अजराजाने दशरथ आणि कौशल्या यांचा झांजात घालून त्या झांजातच त्यांचे लग्न लावून देण्याचे ठरवले. ही वार्ता रावणाच्या कानावर गेली
ऐन लग्नावेळी जाऊन ती नौका रावणाने पाण्यात बुडवली आणि फक्त कौशल्येस एका पेटीत घालून ती पेटी एका बलिष्ठ माशाजवळ दिली. रावण सैन्यासह लंकेत परत गेला. माशाने ती पेटी एका बेटात ठेवून दिली. दैवयोगाने फळीच्या साह्याने तरत पोहत दशरथ राजा त्या बेटावर आला. ती पेटी त्याच्या नजरेस पडली. ती त्याने उघडली तर पेटीत आपली वधू कौशल्य दिसली. इतक्यात नारद मुनी तेथे आले. त्यांनी उभयतांचे लग्न लावले आणि त्या दोघांना पेटीत बसवून पेटी बंद करून ते निघून गेले. इकडे रावण ब्रह्मदेवाला म्हणाला, मी दशरथ कौशल्येचे लग्न बुडवून आलो. आता त्यांना मुलगा फुटून होईल. मी चिरंजीव झालो. ते ऐकून ब्रह्मदेव आश्चर्याने म्हणाले, जर असे असेल तर तू मागशील ते मी तुला देईन. वचनभंग करणार नाही. असे ऐकताच ती पेटी रावणाने आपल्या सेवकाकडून तेथे आणवली. ब्रह्मदेवाने ती पेटी रावणासमोर उघडली आणि सर्वांना दशरथ व कौशल्या ही उभयता दिसली. तेव्हा तलवार उपसून रावण दशरथावर धावला. त्याचा हात वर धरून ब्रह्मदेव म्हणाले, माझे मागणे मला दे. या दोघांना जीवदान देऊन माझ्या स्वाधीन कर. तेव्हा वचनाप्रमाणे त्या दोघांना ब्रह्मदेवाच्या स्वाधीन करणाऱ्या रावणाला भाग पडले. नंतर ब्रह्मदेवाने त्या दोघांना अयोध्येस आणले. उरलेला लग्न सोहळा तेथे थाटात पार पडला. पुढे रावणाने गोब्राह्मण देव मानव यांचा छळ मांडला. यज्ञादी कृत्य विध्वंस करू लागला. पृथ्वीची चळाचळ कापू लागली. ती दीन होऊन ऋषीसह गायीच्या रूपाने ब्रह्मदेवाला शरण गेली. सर्वांसह ब्रह्मदेव क्षीरसागरामध्ये येऊन शेषशाही विष्णूंचे स्तवन करू लागले. तेव्हा सागरातून आवाज आला, देवाओ भिवू नका. मी रावणाच्या नाशासाठी अयोध्या नगरीत दशरथ कौशल्येच्या पोटी जन्म घेतो. मी राम होईन. शेष लक्ष्मण, शंख, भरत, चक्र, शत्रुघ्न या रूपात आम्ही दशरथाच्या पोटी जन्म घेऊन लक्ष्मी जनक राजाची कन्या होऊन मला वरील तुम्ही सर्वांनी वानराचे अवतार घ्यावे. शंकर हनुमंत होतील आणि ब्रह्मदेवाने जांबवंत व्हावे. धन्वंतरी सुषेण व बृहस्पती अघांध सूर्य सुग्रीव अग्नी नल वायू नील याप्रमाणे अवतार घेऊन रावणाच्या नाशासाठी रामाला सहाय्य करतील. अशी विष्णूची वाणी ऐकताच सर्वांना आनंद झाला. ते भगवान शेषसही नारायणाला वंदन करून त्यांचा जय जयकारात स्वस्थानी गेले.